हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ असणार आहे शनिवारचा आणि ना हा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आहे. तर पहाटेच्या 3:30 वाजल्यापासून ते रात्रीच्या 9 वाजेपर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल की दिवसभरामध्ये माझी काय काय कामं असतात आणि कशा पद्धतीने माझा पूर्ण दिवस जातो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर सर्वात आधी आता इथे पहाटेच्या 3:30 वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे डब्बा बनवण्यासाठी, साहेबांचा डब्बा बनवण्यासाठी. आणि डब्याला आज मी ना ती सुक्कीवाली कोळंबी ती बनवणार आहे. आणि त्याची म्हणजे तयारी करून ठेवली. ते कोळंबी साफ केली झाले तर म्हणजे ती सुक्कीवाली साफ केली कोळंबी आणि एक कांदा वगैरे कट करून ठेवला. तेवढ्यात साहेब पण उठले आणि मग साहेब बोलले की थोडासा चहा ठेवा अद्रकवाला. तर मी साहेबांना बोलले की एवढ्या लवकर कशाला उठता, मी नंतर उठूया तुम्हाला, झोपा. तर ते बोलले की नाही, आता जाग आली तर असू दे, आता बनव चहा वगैरे. मग आता त्यांच्यासाठी एका साईडला इथे अद्रकवाला चहा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला भाजीची पण तयारी चालू आहे. आणि त्यानंतर मग मी त्यांना चहा वगैरे दिला आणि माझ्या स्वयंपाकाचं काम जे आहे ते मी सुरू केलं. आणि स्वयंपाक वेळेमध्येच मला पूर्ण करावा लागतो, कारण की पहाटेच्या म्हणजे 5 वाजता साहेब निघतात घरातून आणि एक मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचा असतो कामाला जाण्यासाठी. त्यामुळे ना खूप घाई गडबडीने वेळेने म्हणजे हे करत असते. म्हणजे मी तसं तर वेळेच्या आधीच उठते, म्हणजे 4ला उठलं तरीसुद्धा स्वयंपाक होतो पूर्ण, पण तरीसुद्धा ना मी वेळेच्या अगोदरच उठते. म्हणजे 3:30ला उठते की त्यामुळं ना मला फेस वॉश वगैरे करायला, ब्रश वगैरे करायला आणि थोडंसं रिलॅक्स म्हणजे शांत पद्धतीने काम करायला पण वेळ भेटतो. पण एखाद्या दिवशी जर समजा आळस करून झोपले आणि 4 पावणे 4 झाल्या तर मग मात्र एकदम घाईघाईने एकदम कामं करावी लागतात. तर कधी-कधी आळस घेऊन पडते पण आणि कधी-कधी उठते पण व्यवस्थित लवकर 3:30ला. तर आता इथे भाजी पण तयार झालेली आहे आणि चपात्या पण तयार झालेल्या आहेत डब्याच्या. तर फक्त डब्यापुरत्या मी चपात्या बनवल्या इथे आणि बाकीच्या चपात्या मी असंच ठेवून दिल्या. मी नंतर बनवेन बाकीच्या चपात्या. आणि एक म्हणजे आता हे ना गरम-गरम चपात्या जर डब्यामध्ये भरल्या, ते कॉईल पेपर पण माझ्याकडे होता अगोदर, पण ते आता नाही आहे, संपला आहे आणि मी पुन्हा आणला पण नाही. ते म्हणजे काही म्हणजे माझ्या कानावरती आलं की ते चांगलं नसतं वापरलेलं, त्यामुळं ते आणला नाही मी कॉईल पेपर. आणि मग ना त्यामुळं मग आता हे चपात्या एकदम गरम-गरम असं डब्यामध्ये भरल्या तर मग त्याला ते वाफेनं हे होतात ना, भिजतात ना चपात्या. त्यामुळं ना मग मी पटापट चपात्या हे करून असं ताटामध्ये हे करून ठेवलं अर्धे-अर्धे, म्हणजे त्यातली वाफ निघून जावी. आणि मग ना ते ताट मी बाहेर नेऊन ठेवलं, म्हणजे मशीनवरती ठेवलं तिथं, म्हणजे फॅनच्या हवेला त्यातली वाफ पूर्ण निघून जाईल आणि मग ते डब्बा म्हणजे डब्यामध्ये भरता येतील चपात्या. नाहीतर मग तसंच भरलं ना मग ते असं एक चपाती का होईना भिजते त्या वाफेमुळं. तर आता इथे आज ना साहेबांची फेवरेट भाजी आहे, म्हणजे सुकट वगैरे ते त्यांचं फेवरेटच आहे. त्यामुळं ना त्यांचं काही हे नव्हतं, पण अनुताई पण ती खाते, पण वैभवदादा मात्र ते खात नाही ना, त्यामुळं मग त्याच्यासाठी काहीतरी बनवावं लागेल दुसरं. आणि आता इथे म्हणजे चपात्या पण हलक्या असं थंड झाल्या होत्या आणि आता वाफ वगैरे होणार नाही, त्यामुळं मी डब्यामध्ये भरून दिल्या. आणि आता साहेब त्यांच्या वेळेवरती त्यांच्या जॉबला गेले, तर त्यांना लिफ्टमध्ये सोडून मी बाल्कनीत, म्हणजे रोजचंच हे माझं आहे, मी त्यांना सोडलं की मग बाल्कनीत येऊन उभा राहत असते 5 मिनटं, म्हणजे त्यांना रिक्षा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत. पण तेवढ्यातच इथे डोरबेल वाजली आणि जाऊन बघते तर काय, साहेब पुन्हा आले होते आणि ते बोलले की त्यांचा मोबाईल चार्जिंगला लावला होता बेडरूममध्ये आणि ते तसंच विसरून गेले होते. तर अजून एखाद्या दिवशी पण असं झालं होतं, म्हणजे मोबाईल विसरले आणि स्टेशनला गेले, तर तिथून पुन्हा आले नाहीत, पुन्हा डायरेक्टली कामावरती गेले होते. आणि आज पण मग तसंच झालं, ते मोबाईल विसरले घरामध्ये. मग त्यांना आता मोबाईल वगैरे दिला आणि पुन्हा मी आली आहे बाल्कनीमध्ये. आणि आज ना पाऊस वगैरे काही नव्हता, एकदम छान असं वातावरण होतं, थंडगार असं म्हणजे वातावरण होतं. त्यामुळं थोडा वेळ मी उभं राहिली आणि त्यानंतर मग साहेब जेव्हा रिक्षात बसून गेले तेव्हा मग मी माझी कामं पुढची चालू केली. तर पटापट मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि वैभवदादाला पण म्हणजे
आता उठवायचं आहे. त्यामुळे त्याला ना अंघोळीला पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि मग थोडं पाणी गरम झालं की मग त्याला पटकन उठवते. मग ते ब्रश वगैरे करेल आणि अंघोळ वगैरे करेल. आणि असं जरा जरा लवकर शाळा असली ना तर बरं वाटतं, नाहीतर ना मग ते उशिरा शाळा असली ना मग ते कुठलंच काम म्हणजे एवढं लवकर उठून पण काय फायदा होत नाही. कारण आता 3:30ला उठलं की 5 वाजेपर्यंत हे सगळं काम होतं माझं स्वयंपाकाचं. आणि त्यानंतर मग 8ला वैभवदादाची शाळा असते. त्यामुळं मग त्याला 6ला कमीत कमी उठवावं लागतं. म्हणजे हे एकदम आडमाप काम होतं. त्यामुळं ना मग हे असं जर त्याची 7ची शाळा जर रोजची राहिली ना तर मग माझं काम जे आहे ना ते अजून लवकर होईल आणि लवकर काम आवरून नंतर मग थोडा आराम वगैरे केला तर ते चालतो. पण कसं आहे मध्येच भागी म्हणजे आता 1 तासभर उशिरा म्हणजे तास एक्स्ट्रा असतो ना मध्येच, तर त्या वेळेमध्ये जर झोपायचा प्रयत्न जर केला तर मग पुन्हा डोळा उघडत नाही ना. त्यामुळं मग झोपता पण येत नाही आणि कामं मग हळूहळू चालू असतात माझे. आणि कितीही केलं तर मग ते डोळे झाकतात ना म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये. पण कसं लवकर शाळा असली तर जरा पटापट कामावरून पुन्हा थोडं आराम पण करता येतं. तर आता इथे वैभवदाला पण उठवलं होतं मी आणि तो ब्रश करत होता. तोपर्यंत त्याला अंघोळीला पाणी इथे उतरावून देते मी. आणि त्यानंतर ना मी बसून म्हणजे असा नाश्ता काय बनवायचा पोह्याचा हे ते मी सर्च केलं. पोहा आहे घरामध्ये, रवा आहे, झालं तर बेसन आहे. तर कुठला नाश्ता बनवायचा ते सर्च केलं मी. तर मला एक ना व्हिडिओ छान वाटला. म्हणजे अवेलेबल जे सामान आहे माझ्या सध्या आता, तर त्याच्याने ते बनणारा नाश्ता होता. तर मी तो नाश्ता इथे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी ना इथे पोहे घेणार आहे. तर पोहे आपल्याला जेवढे घ्यायचे तेवढे घ्यायचे. म्हणजे एक वाटी म्हणा, 1.5 वाटी म्हणा, 2 वाटी म्हणा, असं पोहे जेवढे घ्यायचे म्हणजे जेवढं प्रमाण आपल्याला जास्ती पाहिजे असेल तेवढे घेऊ शकतो आपण. तर फक्त पोहे, बेसन आणि बाकी घरातलं कोथिंबीर, झालं तर हळद हे याच्यानेच ते नाश्ता बनणार आहे. त्यामुळं जास्ती काय दुसरं काय आणायची गरज नाही सामान. आणि पाणी बघा होतं अजून पण नळाला आणि त्यामुळं ना आता इथे पोहे जे आहेत ते 1-2दा मी धुवून घेतले स्वच्छ. म्हणजे जोपर्यंत त्याच्यावरती ते सफेदी होतं ना तोपर्यंत त्याला धुते. म्हणजे जास्ती जोपर्यंत सफेद येतं ना ते पाणी तोपर्यंत त्याला धुवून घेतलं. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये टाकले लाल तिखट आणि जेवढे काही माझ्याकडे मसाले होते ते सगळे मसाले थोडे थोडे टाकले मी. तर लाल तिखट टाकलं, धना पावडर टाकला, त्यानंतर जिरा पावडर आणि त्यानंतर थोडीशी हळद पण टाकायची आहे. थोडीशी एकदम हळद टाकली, जास्ती नाही टाकली. आणि त्यानंतर मग हे ना एकदम बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये ॲड केला. आणि आता याच्यात ना कोथिंबीर पण टाकायची आहे. तर कोथिंबीर ना मी हे बघा अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते. म्हणजे ना कोथिंबीर निवडून, धुवून, सुकवून त्यानंतर त्याला डब्यामध्ये असं ठेवून देते. म्हणजे ना कमीत कमी 2-3 दिवस तरी कोथिंबीर चांगली राहते. आणि असं डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवलं तर एकतर सुकून जाते कोथिंबीर आणि जर ओलसर आपण जर डब्यामध्ये ठेवली तर मग ती सडते कोथिंबीर. त्यामुळं त्याला सुकी कोथिंबीर पाहिजे एकदम. तेव्हा ती एअर टाईट म्हणजे ते हवाबंद डबा जो असतो ना त्याच्यामध्ये जर हे केलं ना ठेवली ना तर 2 ते 3 दिवस कोथिंबीर चांगली राहते. आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी ना 2 ते 3 चमचे बेसन टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले. जिरे पण ना म्हणजे एकदम क्रंची छान लागत होते जिरे याच्यामध्ये या वड्यांमध्ये. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं मीठ. आणि आता हे जे भिजलेले पोहे आहेत ना ह्याला असं एकदम कुस्करून घ्यायचं. म्हणजे एकदम असं आपण ह्याच्या पराठ्यासाठी वगैरे कसं ते मसाला तयार करतो तशा पद्धतीने हे करायचं. म्हणजे एक प्रकारे की पीठ मळण्यासारखं त्याला मळून घ्यायचं. एकदम छान असं त्याला मळून घ्यायचं. आणि जर जास्ती सुक्कं होत असेल ना तर थोडं पाणी टाकायचं. म्हणजे जसं गरज लागेल ना तसं पाणी टाकायचं. पण अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे तिथे. आणि आता पिठाचा गोळा तयार झाला आहे तर आता याला ना चपटे असे वडे मी बनवते. म्हणजे पहिलं असं लाडू बनवायचा आणि त्याला ना त्यानंतर असं हे करायचं, हे बघा असं टॅप करायचं. म्हणजे ते चपटे वडे इथे तयार होतात. आणि एकदम साधी सिंपल रेसिपी आहे पण ना एकदम टेस्टी वडे झाले होते हे. कारण की एक पोह्यामध्ये ना असं काही कच्चेपणा वगैरे काही नसतो. एकदम म्हणजे थोडंसं जरी फ्राय झालं तरी ते एकदम छान वाटतं. पण म्हणजे काही याच्यात हे वाटलं नाही मला.
म्हणजे अवघड काही वाटलं नाही ही रेसिपी बनवायला. एकदम साधी सिंपल रेसिपी आणि वरून जे काही आपल्या घरामध्ये सामान असतं अवेलेबल, म्हणजे काही दही आणायची गरज नाही ना, कुठं काय हे आपलं बटर आणायची गरज नाही ना, काहीही आणायची गरज नाही. आपलं जे घरात सामान आहे त्याच्यानीच ही रेसिपी होते. त्यामुळे ना कधी काही म्हणजे आता ह्याच्या पुढं तरी म्हणजे कधी काही नाश्ता वगैरे बनवायचा झाला ना, खूप छान हा नाश्ता आहे. तो मी पुन्हा अजून एकदा बनवेन. आणि आता इथे ना तेल कढईमध्ये टाकून घेतलं. तर आता याला ह्या वड्यांना ना फ्राय करून घेते मी. आणि हे काही तुटत वगैरे नाहीत वडे, फक्त की याला तेलामध्ये टाकलं ना तर लगेच त्याला हे करायचं नाही, टच करायचं नाही उलटणं वगैरे. तर थोडंसं त्याला म्हणजे खालच्या साईडने थोडंसं हलकंसं हे करू द्यायचं, म्हणजे शेकू द्यायचं. त्याच्यानंतर मग त्याला आलटी पलटी करून करून त्याला व्यवस्थित असं सोनेरी रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं. तर फ्रेंड्स, आता इथे बघा वडे जे आहेत ते हे अन्नूताईसाठी राहिलेले वडे आहेत. आणि वैभवदादा मात्र नाश्ता वगैरे करून झालेला आहे त्याचं. तर इथं बघा म्हणजे कुरकुरीत असे हे वडे तयार झाले होते. आणि फ्रेंड्स, किचनची सगळी कामं आवरून मी तिकडे आली होती बाल्कनीमध्ये, म्हणजे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये. तर पाऊस, एकदम जोरदार पाऊस चालू होता. हे बघा. आणि आता त्यानंतर मी घरातली माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आता फक्त हे कपडे सुकायला घालायचं एवढं काम राहिलं होतं. आणि आज बघा ही वाली साडी मी घातलेली आहे कॉटनची, आणि खूप हलकी साडी आहे. आणि त्याच्यावरती ना मी हे ब्लाऊज, म्हणजे त्या दिवशी नाही का मी रविवारी तिकडे स्टेशनला गेलो होतो, तिकडून 3 ब्लाऊज पीस आणले होते मी. तर त्यापैकी हे एक ग्रेवालं ब्लाऊज पीस मी, म्हणजे त्याचा ब्लाऊज शिवला आणि तोच ब्लाऊज घातलेला आहे. एकदम म्हणजे परफेक्ट असा आला होता ब्लाऊज. कारण की जे जुने जुने ब्लाऊज होते ना ते आता येत नाहीत. ते अगोदरचं माप वेगळं होतं, आता येत नाहीत ते ब्लाऊज. त्यामुळं ना म्हणजे साड्या घालताच येत नाही मला. भरपूर साड्या आहेत ना, पण त्याच्यावरचे ब्लाऊज जे आहेत ते येत नाहीत. त्यामुळं ना ते साड्या तशाच ठेवून दिलेल्या आहेत. मग आता एक एक करून म्हणलं म्हणजे एक हे ग्रेवालं, एक ग्रीनवालं आणि एक रेडवालं, हे 3 ब्लाऊज पीस मी आणले होते. म्हणजे ते 3 कलर जे आहेत ना ते जवळजवळ भरपूर साड्यांवरती मॅच होतात, म्हणून मी ते 3 कलर आणले होते. आणि आता हे एक ब्लाऊज पीस काय ब्लाऊज शिवले. आता आज ना मी दुसरं एक ग्रीनवालं एक ब्लाऊज शिवणार आहे. आणि म्हणजे असं साधे सिंपल ब्लाऊज ना म्हणजे रोज वापरायला चांगले वाटतात. बाकी ते अस्तराचे वगैरे असले ना, ते टोचायचे वगैरे, तर मग ते ना म्हणजे असं दिवसभर नाही घालू शकत ते, कारण की ते टोचायचे असले ना तर ते खूप अवघड होतं. त्यामुळं ना ते नाही घालू शकत, म्हणून मी असे साधे सिंपल असे ब्लाऊज पीस घेतले होते. तर आता इथे कपडे वगैरे धुवून झालेलं आहे. आता पटापट हे सुकायला घातलं की मग मी आपलं माझं शिलाईचं काम, म्हणजे ब्लाऊज ना कटिंग करायचे राहिले, 2 ब्लाऊज कटिंग करायचे आणि त्यानंतर शिवायचं. तर ते काम मी करणार आहे, म्हणजे दिवसभरामध्ये माझं ब्लाऊज शिवून होतील. तर हे बघा म्हणजे कामं सगळी घरातली झाल्याच्यानंतर मग निवांतपणे मी माझं हे जे काम आहे ते करत असते. म्हणजे आता बसून बसून पटकन कटिंग करत होते आणि साधे साधे ब्लाऊज आहेत ना, त्यामुळं एका दिवसामध्ये 2 ब्लाऊज शिवायचं हे होतं माझं, म्हणजे आरामात होतील 2 ब्लाऊज. आणि त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे ते असतंच ते. त्यामुळं मग आता हे 2 ब्लाऊज पटापट कटिंग करते आणि दोन्ही पण ब्लाऊज शिवून काढते. तरी एक बघा तिथे सोप्यावरती तुम्हाला साडी दिसते ग्रीनवाली, तर त्या ग्रीन साडीवरती हे ब्लाऊज मॅच होईल म्हणून मी हा कलर घेतलेला आहे. आणि हे एक रेडवालं, तर रेडवाले ना बॉर्डरच्या भरपूर साड्या आहेत. आणि मी खास करून ना ज्या कलरची बॉर्डर असते त्या कलरचं ब्लाऊज म्हणलं ना तर ते चांगलं वाटतं, म्हणून मी ना हे रेड कलरचं एक घेतलं मॅचिंगवालं. तर ह्याच्यावरती नाही ना म्हणतात 2 ते 3 साड्या मी म्हणजे
घालू शकते ह्या रेडवाल्या ब्लाऊजवरती. तर चला आता मी म्हणजे कटिंग झालेली आहे ब्लाऊजची, तर आता मी पटापट ब्लाऊज शिवून घेते. आणि साधे ब्लाऊज आहेत म्हणजे अस्तराचे नाहीत, त्यामुळं काही जास्ती वेळ लागणार नाही, त्यामुळं पटापट होऊन जाईल. आणि म्हणजे 4ला तर मला स्वयंपाकाला सुरुवात करायची असते, त्यामुळं म्हणजे पटापट मी करून घेते ही शिलाई वगैरे. आणि असं पण ना मला उद्या तिकडे मुंबईला जायचं आहे. माझी चुलती जी आहे छोटीवाली, तर त्यांचं ना ऑपरेशन झालं आहे, तर त्यांना बघायला जायचं आहे. पण मी ना रेल्वेने जाणार नाही, तर गाडीवरती जाणार आहे. तर त्यामुळे ना मग पटापट हे आज ब्लाऊज जर झालं रेडी, जर हूक वगैरे लावून जर झालं, तर मग उद्या हे ब्लाऊज घालूनच जाईन डायरेक्टली. आणि जर नाही झालं, तर मग दुसरी साडी वगैरे घालून जाईन. तर आता इथे वाजलेले आहेत 4:15 आणि माझं जे शिलाईचं काम आहे ते संपलेलं आहे. मी मशीन साईडला करून ठेवली. त्यानंतर मग आता इथे साहेबांचा फोन आला होता, ते चिकन घेऊन येणार आहेत. तर आता इथे मी मसाला वाटून ठेवते अगोदरच, म्हणजे ते चिकन घेऊन आले की मग डायरेक्टली फोडणी वगैरे देता येईल. तर भात बनवून ठेवलेला आहे आणि मसाला आता वाटून घेते आणि मग ज्वारीच्या भाकरी बनवल्या की मग झालं आमचं जेवणाची म्हणजे तयारी, रात्रीचं जेवण. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे होता आजचा हा छोटासा व्हिडिओ. जास्ती व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण की आता मी व्हॉईस ओव्हर करते, तर मला ना उशीर होतो आहे तिकडं मुंबईला निघायला. त्यामुळं ना मग मी जेवढं काही व्हिडिओ एकदम लांब लांब व्हिडिओ शूट केले होते, पण ते ना मी कट केले, भरपूर व्हिडिओ कट केले, कारण की वेळ नव्हता माझ्याकडे व्हॉईस ओव्हर वगैरे करायला. त्यामुळं हा व्हिडिओ ना शॉर्टकट छोटासा झालेला आहे आणि हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. तिने फिनिश करणार आहे.